लक्ष द्या, आपण लास्ट लेक्चरमध्ये ना थर्डच होता ना, तो थर्ड थेरम घेतला होता, राईट. आता आहे थेरम नंबर 4. इनवर्स फंक्शन्स जे निगेटिव्ह व्हॅल्यूंसाठीचे होते ना, तर त्यांच्यातला आपण साइन इनवर्स ऑफ -x, टॅन इनवर्स ऑफ -x आणि कोसेक इनवर्स ऑफ -x, साइन, टॅन आणि कोसेक त्यांच्यासाठी तिघांसाठी इनवर्स फंक्शनच्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या इन टर्म्स ऑफ थेरम्स, राईट. मग आज आपल्याला पाहायचं आहे कॉस इनवर्स ऑफ -x काय होतो. कॉस इनवर्स सोबत सेक इनवर्स ऑफ -x, त्याच्यासोबत कॉट इनवर्स ऑफ -x, हे तिघं पाहिजे आहेत आपल्याला. याचा आन्सर काय येणार, तर याचा आन्सर येणार पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x. कसं काय येणार ते आपण प्रूफ करून पाहणार आहेत. आता घरी जाऊन तुम्ही नोट्समध्ये ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पण असेल काही विद्यार्थ्यांनी, कोणी केला आहे, ठीक आहे. कोणाकोणाला समजलं आहे त्यातला, तो x बिलॉंग्स टू y बिलॉंग्स टू त्या रेंजेस तिथे भरून दिलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही. त्या रेंजेसचा जर कधी पार्ट सोडून दिला, तेवढा पार्ट सोडून द्या, तो सोडून उरलेला पार्ट समजला आहे का, कोणाकोणाला समजला आहे, तेवढ्यांना समजला आहे. काय केलं होतं आपण त्याच्यामध्ये, मग बस तेवढंच लिहायचं आहे आपल्याला आता सध्या बोर्डवरती. कळतंय काय सांगतोय, पहा स्टार्ट कसं करणार आहेत आपण, असं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपण आता याचा प्रूफ पाहणार आहोत. तर प्रूफ मध्ये सगळ्यात आधी आपल्याला काय कन्सिडर करायचंय, कॉस इनवर्स ऑफ -x इक्वल टू y नेहमीप्रमाणे. मग कॉस इनवर्स ऑफ -x इक्वल टू y घेतल्यानंतर कॉस इनवर्सला शिफ्ट करणार, देअरफॉर -x इज इक्वल टू कॉस ऑफ y. मायनस पण पुन्हा आपण तिकडे शिफ्ट करणार, देअरफॉर x इक्वल टू मायनस ऑफ कॉस y. इथपर्यंत तर मला नाही वाटत कोणाला काही डाऊट असावा, नाही ना, कन्फर्म. येस, अशी प्रोसेस करतोय आपण. आता हे केल्यानंतर आपल्याला हा जो निगेटिव्ह कॉस y दिसतोय ना, त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचंय. त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट केल्यानंतर कॉसला इकडे पुन्हा शिफ्ट करणार आपण, म्हणजे कॉस इनवर्स x तयार होईल. काय तयार व्हायला पाहिजे, कॉस इनवर्स x. मग त्यासाठी निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला हे माहिती आहे की इनवर्स फंक्शनसाठी जे पण सोल्युशन्स येतात ना, म्हणजे ही जी y ची व्हॅल्यू आहे ना, ही y ची व्हॅल्यू 0 पासून तर पाय पर्यंतची अलाउ आहे इनवर्स फंक्शन मध्ये. कॉस साठी 0 पासून तर पाय पर्यंत, बरोबर. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट साठी आपण फॉर्म्युला कोणता यूज करतो, पाय मायनस थिटा, राईट. म्हणजे मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, मायनस ऑफ कॉस y ला डायरेक्ट कॉस ऑफ पाय मायनस y लिहू शकतो. कसं काय सर, हे कसं काय मॅच होतं का, होतं, मॅच होतं. कशावरून सांगतायत, त्या फॉर्म्युल्यावरून सांगतोय आपण. काय फॉर्म्युला, तर कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस ऑफ कॉस थिटा होतो. अलाइड अँगल्सचे फॉर्म्युले आहेत ना, त्यांच्यात हा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ पाय मायनस थिटा. आठवा, हा कितवा क्वाड्रंट रिप्रेझेंट करतोय बरं, सेकंड. रेशो कोणता आहे, कॉस. कॉस रेशो सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह, निगेटिव्ह, म्हणून इथं निगेटिव्ह आहे पहा. आणि इथं डिवाइड बाय 2 नाहीये, म्हणजे चेंज होणार नाहीये रेशो, कॉसचा कॉसच राहणार आहे, मायनस ऑफ कॉस थिटा. आठवतंय का, शिकवलंय मी तुम्हाला अलाइड अँगलचे फॉर्म्युले कसे लर्न करायचे होते, त्याच्या ट्रिक्स सांगितल्या होत्या. त्या ट्रिक्सनुसार आपण हा जस्ट एकदा व्हेरीफाय करून पाहिला की फॉर्म्युला बरोबर तर आहे ना, आहे बरोबर. आणि हाच फॉर्म्युल्यानुसार आपण या मायनस ऑफ कॉस y ला असं लिहू शकतोय. हा मायनस ऑफ कॉस y जो आहे ना, तो याच्यासारखा आहे.
आणि याला जर कधी आपण असं लिहू शकतोय तर मग याला पण आपण याच्यासारखं लिहू शकतोय, याच्यासारखं. म्हणजे कसं, कॉस ऑफ पाय मायनस वाय, म्हणून इथे लिहितोय आपण कॉस ऑफ पाय मायनस वाय. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? कोणाला काही डाऊट आहे का? कन्फर्म? ठीक आहे. मग मायनस ऑफ कॉस वायला असं केल्यानंतर लेफ्ट हँड मध्ये काय राहतोय? ओनली एक्स. या कॉसला आपण शिफ्ट करणार, देअरफॉर कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू राहणार पाय मायनस वाय. आता मायनस वाय ना, त्याला पण लेफ्टला घेऊन या, कॉस इनवर्स एक्सला राईटला घेऊन जाऊ. मायनस वाय इकडे येऊन काय होणार? प्लस वाय, प्लस वाला वाय. आणि कॉस इनवर्स एक्स तिकडे जाऊन मायनस होणार, म्हणजेच पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. पुढे लक्ष द्या. मग वाय इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स एक्स असा येतोय. या ठिकाणी हा जो वाय आहे ना, तर तो वाय म्हणजे ऍक्च्युली कोण आहे? तर कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं पा. पण मग तुम्हाला जे नोट्समध्ये मी लिहून दिलंय ते इतकं सिंपल नाही लिहून दिलंय, बरोबर आहे की नहीं? ज्याने ज्याने नोट्स पाहिले असेल त्याला हे समजलं असेल की अरे बाप रे, ये तो इतना बहुत सिंपल है, लग रहा है वैसा, लेकिन नोट्स में तो उतना सिंपल है नहीं, बरोबर आहे की नाही? मग नोट्समध्ये काय काय गोष्टी ॲडिशनल आहेत याच्यामध्ये, त्या मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं, 2 दिवसापूर्वीच्या लेक्चरमध्ये. काय सांगितलं होतं की इथे आपल्याला हे जे रिलेशन कन्सिडर करतोय ना आपण, तर वाय ची व्हॅल्यू काय काय असू शकते ते लिहून दाखवायचंय, एक्स ची व्हॅल्यू काय काय असू शकते ते लिहून दाखवायचंय पहिल्या केसमध्ये इथे. ठीक आहे? म्हणजे याच्यासमोर वाय ची व्हॅल्यू काय काय असू शकते, म्हणजे काय त्याची रेंज. कोणाची रेंज लिहिणार आपण? कॉस इनवर्स फंक्शनची रेंज लिहिणार. कोणाकोणाला समजतंय काय सांगतोय मी? ती रेंज इथे लिहायची. आणि ती रेंज काय आहे प्रत्येकाला माहिती. कॉस इनवर्स फंक्शनसाठी रेंज काय येते बरं? 0 to पाय. ओपन इंटरवल आहे की क्लोज इंटरवल? क्लोज इंटरवल आहे कॉस साठी. साइन आणि कॉस साठी क्लोज आहेत. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. त्यानंतर ओपन इंटरवल कोणाकोणासाठी? टॅन आणि कॉट साठी. टॅन आणि कॉट साठीच क्लोज इंटरवल आहेत. टॅन कॉट सोडून बाकी चारींना, टॅन आणि कॉटला ओपन इंटरवल आहे, टॅन आणि कॉट सोडून बाकी चारींना क्लोज इंटरवल्स आहेत. ओपन आणि पुढे जाऊ. मग सर ते असं कुठं कुठं लिहायचं? जसं की आता ह्या फर्स्ट स्टेप मध्ये लिहिणार आहेत आपण. हे फर्स्ट स्टेप झाल्यानंतर हा जो आपण इकडे लिहितोय ना, पुन्हा कॉस इनवर्स मध्ये लिहितोय, तर हा पाय मायनस वाय साठी लिहायचंय. मग रेंज कॉस इनवर्स एक्स मध्ये एक्स ची पण आपण डोमेन लिहून घेणार आहेत आणि या फंक्शनची रेंज लिहिणार. जसं वाय साठी रेंज लिहितो ना, सेम रेंज आपल्याला एवढ्या याच्यासाठी लिहायची फक्त. म्हणजे पाय मायनस वाय काय असू शकतो, बस एवढंच लिहायचंय. ठीक आहे ना? म्हणजे असं म्हणू शकतो आपण की पाय मायनस वाय बिलॉंग्स टू, पाय मायनस वाय कोणाला बिलॉंग करणार? कॉस इनवर्स फंक्शन साठीची रेंज लिहिणार आपण. काय असते ती? क्लोज इंटरवल फ्रॉम 0 to पाय असं रिप्रेझेंट करणार आहे. कळतंय का काय सांगतोय मी? हे मी सगळं नोट्समध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे. फक्त इथे दोघं रेंज आणि डोमेन लिहिणार आहेत आपण. रेंज काय येते बरं कॉस इनवर्स फंक्शन साठी? काय ते रेंज? -1 to 1. क्लोज इंटरवल आहे की ओपन? क्लोज. क्लोज का? कारण की कॉस फंक्शनची व्हॅल्यू ही -1 पासून तर 1 पर्यंतची असते, इन्क्लुडिंग -1 and 1. म्हणजे -1 पण असते आणि 1 पण असते. कॉस फंक्शनची व्हॅल्यू असते की नाही? कॉस 180 ची व्हॅल्यू किती येते? -1 येते. आणि कॉस 0 ची व्हॅल्यू 1 येते की नाही? म्हणजे कॉस फंक्शनची व्हॅल्यू 1 पण असते आणि -1 पण असते. आणि 1 आणि -1 यांच्यामध्येच व्हॅल्यू येते. -1 पेक्षा लहान व्हॅल्यू कधीही जाणार नाहीये कॉस फंक्शनची. तुम्ही अँगल कितीही मोठा घ्या, कॉस 1080 घ्या की कॉस 10 लाख घ्या, तुम्हाला -1 पेक्षा लहान व्हॅल्यू मिळणार नाही आणि 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू मिळणार नाहीये. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. बस त्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, पॉसिबल व्हॅल्यूज, त्यांनाच आपण या ठिकाणी काय म्हणतोय? डोमेन. म्हणजे ह्याची व्हॅल्यू इनवर्स सोबत जो जोडलेला असतो ना हा पार्ट, या पार्टची व्हॅल्यू असते ती. कळतंय का काय सांगतोय? ठीक आहे. आणि हा वाय म्हणजे काय की अँगल.
कॉस इनवर्स फंक्शनसाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचसाठी आपल्याला अँगल कोणते कन्सिडर करायचे आहेत, तर 0 पासून तर पाय पर्यंतचे, पाय पेक्षा ग्रेटर कन्सिडर करायचे नाहीयेत. ठीक आहे ना, अशी रेंज आहे. ओके, त्या दोघं गोष्टी इथं रेंज पण लिहितो आपण आणि इथं डोमेन पण लिहितो, दोघं नोट्स मध्ये लिहून दिले आहेत ते मी डिटेल्स मध्ये. ठीक आहे, मेन जो पार्ट आहे ना हा समजून घेण्यासारखा आहे, हा इम्पॉर्टंट आहे. ते बाकी सगळे कॉपी पेस्टच्या गोष्टी आहेत. रेंज आणि डोमेन तुम्ही इथं कॉपी पेस्ट करून टाकणार आहेत. फक्त एवढं आहे की वाय इथं म्हणून वायच लिहिणार, इथे -x लिहिणार. फक्त x नाहीये ना इथं, इथं काय आहे -x, म्हणून मग -x साठी तीच रेंज लिहिणार, -x बिलॉंग्स टू -1 to 1 असं लिहिणार. ठीक आहे ना, म्हणजे असं या पद्धतीने आपण डोमेन लिहिणार आणि रेंज पण लिहिणार. ठीक आहे, नेक्स्ट थेरम आहे सेक इनवर्स साठी, म्हणजे पॅटर्न तोच आहे, याचं पण आन्सर असंच येणार, पाय मायनस सेक इनवर्स ऑफ x. याला पण आपण सेम याच वेने प्रूव्ह करणार आहेत. कसा प्रूव्ह होणार, पहा लक्ष द्या. आता पुन्हा इथे आपण काय कन्सिडर करणार आहेत, सेक इनवर्स ऑफ -x इक्वल टू y. लक्ष द्या इकडे. आता आपण याला प्रूव्ह करण्यासाठी काय करणार, पुन्हा सेक इनवर्सला शिफ्ट करणार. देअरफॉर -x इक्वल टू सेक y, मायनसला पण शिफ्ट करणार, x इक्वल टू -सेक y. निगेटिव्ह सेकला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पुन्हा तीच रेंज यूज करणार आपण, कोणती, जी कॉसची आहे. बरोबर आहे की नाही, कॉसचीच रेंज सेक साठी आहे. म्हणून मग याला आपण कोणता फॉर्म्युला यूज केला होता, कॉसला आठवा, तोच इथे यूज करणार. काय, सेक ऑफ पाय मायनस वाय. इथे वाटलं तर तुम्ही फॉर्म्युला लिहा. कळतंय काय सांगतोय. दुसरा एक ऑप्शन आहे याच्यासाठी तुम्हाला अजून एक, काय की या सेकला ना तुम्ही ना कॉस मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतात. सेकला जर कधी कॉस मध्ये कन्वर्ट केला तर याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल तुम्हाला. रेसिप्रोकल घेऊन परत मग त्याला तुम्ही कॉसच्या फॉर्म मध्ये लिहिणार. पण एवढं जाण्याऐवजी डायरेक्ट पण केलं तरी काही हरकत नाहीये. ठीक आहे ना, त्याच्यात थोडेसे कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. हे असं आपण सॉल्व्ह करणार आहेत. सेक पाय मायनस वाय लिहिला, इथे फॉर्म्युला काय घेणार आपण, सेक पाय मायनस थिटा इक्वल टू -सेक थिटा. आता हा x इक्वल टू असा तयार झालेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला x इक्वल टू सेक ऑफ पाय मायनस वाय झाल्यानंतर या सेकला आपण लेफ्ट हँडला घेऊन येणार, पुन्हा इक्वल टू पाय मायनस वाय, मायनस वायला इकडे घेऊन या प्लस वाय, हा पाय, सेक इनवर्स तिकडे गेला, मायनस ऑफ सेक इनवर्स, वायच्या जागेवरती काय घेणार, सेक इनवर्स ऑफ मायनस वाय, सेक इनवर्स ऑफ मायनस वाय इक्वल टू पाय मायनस सेक इनवर्स ऑफ एक्स असा होतोय. आता याला आपण इथे वरती वाटत लिहू शकतो. कसं, हे इक्वेशन फर्स्ट, हे इक्वेशन सेकंड, मग इथे लिहिणार आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट, असं लिहू शकतो. कळतंय काय सांगतोय, काय झालं, सेक इनवर्स, ओ सॉरी इथं एक्स आहे, सेक इनवर्स ऑफ मायनस एक्स, वायच्या ऐवजी सेक इनवर्स ऑफ मायनस एक्स ॲज इट इज. क्लिअर झालं प्रत्येकाला. मग सर आता इथं माल मटेरियल मसाला भरायचा आहे आपल्याला, तो मसाला काय आहे तुम्हाला माहिती आहे आणि तो भरायचा कुठं ते पण सांगितलं होतं तुम्हाला. एक इथं येणार आणि एक इथं जेव्हा तुम्ही कन्वर्ट करतायत ना, याला पुन्हा इनवर्स मध्ये घेऊन येतायत ना, ते एकदा इथं भरायचं आहे. कळतंय काय सांगतोय, दोन ठिकाणी तुम्हाला त्या डोमेन आणि रेंज दोघं लिहायचे आहेत. ठीक आहे, रेंज याच्यासाठी येणार, इथे रेंज याच्यासाठी येणार, डोमेन इथे याच्यासाठी येणार, इथे डोमेन एक्स साठी येणार. म्हणजे इथे काय लिहिणार आपण, एक्स बिलॉंग्स टू -1 to 1, इथे काय लिहिणार -x बिलॉंग्स टू -1 to 1 सेक इनवर्स साठी. कळतंय काय, नाही सॉरी -1 to 1 नाही, x बिलॉंग्स टू आर एक्सेप्ट -1 to 1 असं येते सेक इनवर्स साठी. तुम्हाला विचारलं होतं मी एक दिवशी, सांगितलं होतं की उद्या येऊन मला सांगा की सेक इनवर्स साठी डोमेन काय असेल आणि कोसेक इनवर्स साठी डोमेन काय असेल. पाहिलं का तुम्ही, मी रेडीमेड तुम्हाला नोट्स मध्ये पण देऊन दिलेलं होतं ऍक्च्युली. ठीक आहे, काय होतं ते, आर मायनस म्हणण्याऐवजी त्याला रीड असं करू शकतो आपण, ऑल रिअल व्हॅल्यूज एक्सेप्ट, मायनस म्हणजेच काय, एक्सेप्ट -1 to 1, द व्हॅल्यूज बिटवीन -1 to 1, तेवढं एक्सेप्ट म्हणजे तेवढ्या सोडून सेक इनवर्सच्या व्हॅल्यू म्हणजे सेक फंक्शनची व्हॅल्यू काही पण येते.
म्हणजे ऑल रिअल नंबर्स व्हॅल्यू येतात पुन्हा कोणाच्या सेक इनवर्स साठी, एक्सेप्ट कोणत्या सोडून, -1 पासून तर 1 पर्यंतच्या व्हॅल्यूंना सोडून. -1 पेक्षा लहान आणि 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूच मिळतात सेक फंक्शनच्या. म्हणजे सेक 30 पहा तुम्ही, सेक 45 पहा, सेक 90 पहा, सेक 120 पहा, सेक 360 पहा, की सेक 900 पहा, की सेक 1080 पहा, किंवा सेक सोबत तुम्ही कोणता पण अँगल घ्या, केवढाही मोठा अँगल घ्या, त्याची व्हॅल्यू तुम्हाला 1 पेक्षा ग्रेटर मिळेल किंवा -1 पेक्षा लेस मिळेल. कळतंय काय सांगतोय? म्हणजे आपण त्याला असंही म्हणू शकतो -1 टू इन्फिनिटी अँड 1 टू पॉझिटिव्ह वाला इन्फिनिटी. अशा व्हॅल्यूज मिळतात सेक इनवर्सच्या पण आणि कोसेक इनवर्सच्या पण. सेक आणि कोसेक साठी अशा रेंजेस आहेत. जसं साइन साठी आपण रेंज काय सांगतो, -1 टू 1 सांगतो की नाही आपण, -1 टू 1. आणि कॉस साठी काय रेंज सांगतो आपण, म्हणजे व्हॅल्यू काय येतात कॉसच्या, -1 टू 1, दोघांच्या सेम आहेत. तसंच कोसेक आणि सेकच्या पण सेम आहेत. ठीक आहे, ऑल रिअल नंबर्स एक्सेप्ट -1 टू 1 ची रेंज. आणि टॅन आणि कॉट साठी काय आहे, ऑल रिअल नंबर्स. टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यू कशा कशा पॉसिबल आहेत, ऑल रिअल नंबर्स. ठीक आहे, पुढे लक्ष द्या. आता याच्यामधली जी थर्ड स्टेटमेंट आहे कॉट इनवर्स साठीची, ती पण याच्यासारखीच प्रूव्ह करणार आहेत आपण, जी तुम्हाला करायची. घरी जाऊन रफ मध्ये सॉल्व करा. करणार का, कन्फर्म? ठीक आहे, व्हेरी गुड, करा ट्राय. पुढची थेरमची स्टेटमेंट कोणती दिली पहा बरं एकदा. पुढची स्टेटमेंट कोणती? साइन इनवर्स एक्स प्लस काही सापडणार नाही तुम्हाला, मला सापडून गेली इथं, येत होती. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2. ही थेरम आपल्याला आता पाहायची. या प्रॉपर्टीज आहेत किंवा हे फॉर्म्युले आहेत, या प्रॉपर्टीज किंवा हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आणि ते यूज करायचे. बट बिफोर युजिंग वी मस्ट प्रूव्ह दीज फॉर्म्युलाज. आपल्याला या फॉर्म्युलांना प्रूव्ह करून पाहायचे आधी, यूज करण्याच्या आधी, म्हणजे यांचे प्रूफ पाहणार आहेत आपण. ही थेरम प्रूव्ह करायची. ती थेरमसाठी आपल्याला पहा काय करावं लागणार. सगळ्यात आधी जो साइन इनवर्स एक्स आहे त्याला आपण सपोज वाय कन्सिडर केला. बोलू नका, लक्ष द्या. मग साइन इनवर्स एक्स इक्वल टू काय आहे, वाय. देअरफॉर एक्स इक्वल टू काय होतोय, साइन वाय. या साइन वायला आपण अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करून कॉस वाय मध्ये कन्वर्ट करू शकतो. अलाइड अँगलचा फर्स्ट क्वाड्रंट वाला फॉर्म्युला काय, तो फॉर्म्युला कॉस π/2 मायनस थिटा इक्वल टू असतो साइन थिटा. या फॉर्म्युलानुसार आपण साइन वायला जसं साइन थिटाला असं लिहू शकतो ना, तसं साइन वायला आपण असं लिहिणार आहेत. चला लक्ष द्यायचं, बोलू नका. मग हा प्रूफ आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, तर हा जो साइन वाय आहे ना, त्या साइन वायला आपण काय करणार, कॉस π/2 मायनस वाय लिहिणार. हा इकडे आहे एक्स. या कॉसला लेफ्ट हँड मध्ये शिफ्ट करून घ्या. कॉसला जर लेफ्ट हँड मध्ये शिफ्ट केला आपण तर काय बनणार, तो कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू काय होतोय, π/2 मायनस वाय. साइन इनवर्स एक्स म्हणजेच कोण आहे, वाय. इथे पण वाय आहे. या वायला आपण रिप्लेस करणार मग साइन इनवर्स एक्स ने, म्हणजेच इकडे येणार π/2 मायनस साइन इनवर्स एक्स. मायनस साइन इनवर्स एक्स ला इकडे घेऊन या, प्लस होणार कॉस इनवर्स एक्स प्लस इक्वल टू, याला आधी याला नंतर लिहा, म्हणजे रिअरेंज करून लिहा, इक्वल टू π/2. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2. हेच आपल्याला पाहिजे होतं, जे मिळालेलं आहे.
कळतंय काय सांगतोय? काय काय केलंय पुन्हा एकदा सांगतोय, लक्ष द्या वाटलं तर. साइन इनवर्स एक्स इक्वल टू वाय, साइन इनवर्सला शिफ्ट केला, साइन वाय तयार झाला. साइन वायला आपण अलाइड अँगलच्या फॉर्म्युला यूज करून कॉस मध्ये कन्वर्ट करून घेतला, कॉस π/2 मायनस वाय असा केला साइनला. यानंतर कॉसला पुन्हा लेफ्ट हँडला घेऊन आलो, म्हणजे कॉस इनवर्स तयार झाला. या कॉस इनवर्स मध्ये π/2 मायनस वाय जो आहे, तर त्या ठिकाणी वायच्या ऐवजी आपण रिप्लेस करणार वायला साइन इनवर्स एक्स ने. इथे येणार साइन इनवर्स ऑफ एक्स, हा इकडे मध्ये मायनस, हा इकडे π/2. बाकी टर्म्स ॲज इट इज आहेत. या मायनस साइन इनवर्स एक्सला लेफ्टला घेऊन या, प्लस झाला, रिअरेंज करा, जे पाहिजे ते मिळालं. जसं स्टेटमेंट यांचं आहे असंच स्टेटमेंट सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू π/2, म्हणजे सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्सचं आहे. तसंच स्टेटमेंट कॉटचं आणि टॅनचं आहे, म्हणजेच टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू π/2. सिमिलर वेने हे दोघं आपण प्रूव्ह करणार आहेत, जसा हा प्रूव्ह केलाय. कळतंय काय सांगतोय? फक्त एवढं आहे की इथे आपला तो माल मटेरियल मसाला भरायचा आहे. कुठं भरणार आहे आपण लक्षात घ्या, पहिल्यांदाच पहिल्या स्टेपमध्येच. इथं रेंज पण लिहायची, डोमेन पण लिहायचं. कोणाचं? साइन इनवर्स एक्सचं. कळतंय काय सांगतोय? नोट्समध्ये मी दिलेलं आहे, फक्त पाहायचं आहे आणि चिपकवायचं आहे, काही एवढी मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. त्यानंतर पहा, साइनचा कॉस मध्ये जिथं कन्वर्ट झालाय ना, इथे पण लिहा. सॉरी, कॉस इनवर्स इथे. साइनचा कॉस केला आपण, कॉसचा इनवर्स फंक्शन तयार झाला किंवा आपण घेतला त्या ठिकाणी जिथे नवीन येतोय ना, तिथे आपल्याला त्या फंक्शनचा रेंज आणि डोमेन लिहायचं आहे. डोमेन म्हणजेच एक्सची व्हॅल्यू लिहिणार आपण इथे. एक्सची व्हॅल्यू काय 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 लिहिणार आपण? एक्सची व्हॅल्यू सिंगल व्हॅल्यू येऊ शकते का इथं? नाही, भरपूर व्हॅल्यू आहेत त्या. मग त्या कोणत्या आणि कशा एक्सप्रेस करतोय ना आपण? -1 to 1, क्लोज इंटरवल फ्रॉम -1 to 1 असं लिहितो आपण. त्या टेबलमध्ये दिलेलं आहे पहा. कळतंय काय सांगतोय? नोट्समध्ये पाहून टेबलमध्ये पहा, बरोबर आयडिया येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. हे झालं कॉस इनवर्सच्या बाबतीत. बस, बाकी मग इथंच, इथे आणि इथं दोन ठिकाणी लिहा, आणि वाटलं तर फायनल आन्सर मध्ये इथं पण लिहू शकतात तुम्ही की हा एक्स काय असेल आणि हा एक्स काय असेल. दोघं एक्सच आहेत ऍक्च्युली ते. ठीक आहे ना? ओके, समजतंय का आपण? दोघांसाठी एक्स सेमच आहे दोघांसाठी. ओके, ठीक आहे. हा होता थेरम नंबर काय 4, 5 काहीतरी असेल तो. ठीक आहे. आता नोट्समध्ये कितवा नंबर येईल मला पण काय आठवत नाही, नंबर काही एवढा मॅटर नाही करत, पण थेरम महत्वाची. ठीक आहे ना? नंबर 5 आहे का तो? ओके, ठीक आहे. नंबर 5. दोन थेरम्स घेतल्यात आपण आज, हा वाला आणि हा वाला थेरम. ठीक आहे. आता एक्झाम्पल्स पाहूया. एक्सरसाइज 3.3. त्यातला आपण ना क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन किंवा फर्स्ट एक्झाम्पल लास्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह केलं होतं, बरोबर आहे की नाही? क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलेलं होतं? इव्हॅल्युएट द फॉलोइंग, आणि त्यातला फर्स्ट काहीतरी दिला होता जो आपण ऑलरेडी सॉल्व्ह केला होता लास्ट लेक्चर मध्ये. आता आपण पाहणार आहोत सेकंड साठी काय दिलंय, बोला बरं. काय बोला? कॉस इनवर्स 1/2 2 साइन इनवर्स 1/2. बस एवढंच आहे का? येस. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग त्यासाठी पण आपण काय करणार? सगळ्यात आधी मला एक सांगा, काल मी तुम्हाला होमवर्कला दिलं होतं एक एक्झाम्पल, म्हणजे हे पहिलंच एक्झाम्पल पूर्ण सॉल्व्ह केलं होतं मी. बाकी इथं असं डॉट डॉट करून मग तो मधला पार्ट तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितला होता. कोणी कोणी केलंय? आपण काय करणार पहा, कालचं एक्झाम्पल नसेल समजलं, हे समजलं तर मागचं पण एक्झाम्पल समजून जाईल. ठीक आहे ना? इथे तरी लक्ष द्या. सगळ्यात आधी आपण काय करणार, तर एवढा पार्ट सॉल्व्ह करून घेणार. कॉस इनवर्स ऑफ 1/2 इक्वल टू y. मग या कॉस इनवर्सला राईट हँड मध्ये शिफ्ट करणार. पण मॅक्सिमम एक्झाम्पल्स मध्ये आपण हीच प्रोसेस करतोय. ऑलमोस्ट आतापर्यंत जेवढे सॉल्व्ह केलं ना, सगळ्यांमध्ये ही प्रोसेस होते. इनवर्सला आधी सिंपल कॉस y असा बनवून घेतला. आता ह्या 1/2 ला इन टर्म्स ऑफ कॉस रेशो लिहिणार. कसा लिहिणार? कॉस 60 ची व्हॅल्यू आहे की नाही 1/2, म्हणजेच कॉस π/3 इक्वल टू कॉस y. तुम्ही इथं जस्टिफिकेशन द्या की कॉस π/3 इक्वल टू असतो 1/2. इथे लिहा किंवा मग इथं आधी पण लिहू शकतो. इथं कळतंय काय सांगतो? चॉईस आपली, कसं लिहा, जस्टिफाय तुम्ही असं करा. ओके. मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतोय की y इक्वल टू काय आला?
y इक्वल टू किती आला π/3. मग y ची व्हॅल्यू π/3 येते, तर हे कॉस इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू म्हणून आपण कन्सिडर करू शकतो का याला? तर हो, करू शकतो. कशावरनं डिसाईड करणार आपण? तर त्यासाठी कॉस इनवर्सची रेंज आपल्याला विचारात घ्यावी लागेल. कॉस इनवर्सची रेंज काय असते? सिन्स त्या रेंजलाच आपण काय म्हणणार? प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ कॉस इनवर्स एक्स. हे तुम्ही असं शॉर्टकट नका लिहू हा, तुम्हाला फुल लिहायचं स्पेलिंग व्यवस्थित. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ कॉस इनवर्स एक्स इज काय असते ती ब्रांच? बोला कॉस इनवर्स साठी. क्लोज इंटरवल फ्रॉम 0 to π याची असते. अँड आणि ह्या ठिकाणी हा जो π/3 आहे तो π/3 0 पेक्षा ग्रेटर ऑर लेस आहे आणि लेस दॅन ऑर ग्रेटर आहे पाय पेक्षा. म्हणजे 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू π/3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू पाय असं रीड करतो आपण याला. कसं रीड करणार आहेत लक्षात घ्या. 0 पासून स्टार्ट करणार इकडनं जे असेल ते. जसं इथं आता 0 आहे. 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू π/3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू π/3 असं रीड करणार. रीड कसं करणार ते पण सांगतो. सॉरी पाय, हा लास्टमध्ये पाय. मग असं या रेंजमध्ये येतोय, तर मग आपण असं म्हणू शकतोय आता की y ची व्हॅल्यू π/3 म्हणजेच कॉस इनवर्स. देअरफॉर कॉस इनवर्स ऑफ 1/2 इक्वल टू π/3. समजतंय काय सांगतोय मी? आता याला ना आपण ना इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करून चालणार. आता आपण ना एवढा पार्ट सेपरेटली सॉल्व्ह करून घेणार. फक्त साइन इनवर्स 1/2 हा 2 ला काहीच करू नका, तो घेऊच नका सध्या. साइन इनवर्स 1/2 घ्या. नाउ कन्सिडर साइन इनवर्स 1/2. त्याला इक्वल टू काय कन्सिडर करणार आपण? इथे ऑलरेडी y कन्सिडर केला गेलाय की नाही? मग सेम एक्झाम्पल मध्ये y आता आपण इथे रिपीट करू शकत नाही वेगळ्या व्हॅल्यूसाठी, कारण की ही व्हॅल्यू वेगळी, ही व्हॅल्यू वेगळी. बोला काय येणार मग? याला काहीतरी x म्हणा किंवा z म्हणा, काही पण कन्सिडर करू शकतो आपण. ठीक आहे ना? मग तीच प्रोसेस 1/2 इक्वल टू साइन x. 1/2 ला आपण लिहू शकतो साइन π/6 इक्वल टू साइन x. ठीक आहे. आता आपण असं म्हणू शकतो की x इक्वल टू किती येतोय? π/6. बट x इक्वल टू π/6 म्हणजेच कोणाची व्हॅल्यू आली? मग ती साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू. बरोबर. बट मग साइन इनवर्स 1/2 साठी साइन इनवर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यूची ब्रांच काय आहे ते आपल्याला लिहून दाखवावं लागेल नेहमीप्रमाणे. कसं लिहितो आपण मग? सिन्स प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ साइन इनवर्स x इज काय बरं? क्लोज इंटरवल फ्रॉम -π/2 टू +π/2. बरोबर. अँड हिअर -π/2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय घेणार? π/6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू π/2. म्हणजेच मग आपण असं म्हणू शकतो की साइन इनवर्स 1/2 इक्वल टू किती आला? π/6. दिस इज सेकंड इक्वेशन. एक काम करूया आपण. हा ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट. आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड पासून आपल्याला काय मिळणार ते लक्षात घ्या. आपल्याला मिळवायचं काय आहे ना ते माहिती करून घ्या. आणि हे आपल्याला मिळवायचं आहे, म्हणजे याला इव्हॅल्युएट करायचं आहे, म्हणजे याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यासाठी आपण हे स्टेटमेंट कन्सिडर करणार. कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस 2 इंटू साइन इनवर्स ऑफ 1/2 इक्वल टू कॉस इनवर्स 1/2 कुठून मिळणार आहे आपल्याला? इक्वेशन फर्स्ट मधून. कॉस इनवर्स 1/2 किती आहे? π/3. मग इथे घेणार आपण π/3 प्लस 2 टाइम्स ऑफ साइन इनवर्स 1/2 जो की किती मिळाला आहे? π/6. इथे आहे हा π/6.
याला सिम्प्लिफाय करणार. 2 3 6 पाय बाय 3 प्लस पाय बाय 3 पाय प्लस पाय आणि हा 3 कॉमन 2 पाय अपॉन 3 मिळालं आन्सर जे पाहिजे होतं. समजतंय काय चाललंय तर ठीक आहे. हे बाकी कॅल्क्युलेशन्स तुम्हाला इझी असतील, फ्रॅक्शन्स सॉल्व करता यायला पाहिजेत, एवढं विशेष नाही आहे. तरी पण जमत नसतील तर क्लास झाल्यानंतर विचारा, किंवा जेव्हा जसा टाइम भेटेल तसं विचारा, तर मला हे सॉल्व नाही करतायत, हे कॅल्क्युलेशन जमायला पाहिजेत. ठीक आहे ना. नंबर 3 थर्ड क्वेश्चन बोला काय स्टेटमेंट सांगा. क्वेश्चन काय क्वेश्चन नाही, इव्हॅल्युएट काय म्हटलंय तिथं. हां इव्हॅल्युएट आहे का प्रूव्ह काही आहे नाही ना. तिसराच आहे ना. अच्छा दुसऱ्यातला तिसरा बाकी का अजून. ओके 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 हा दुसरा होता त्यातला तिसरा. ओके बोला. tan इनवर्स √3 -2 बस एवढंच आहे का. येस. याला पण आपल्याला सॉल्व करता येईल. याला आपण कसं सॉल्व करणार लक्ष द्या इकडे. आता बोलू नका, एकदम शांतता ठेवा. याला आपण काय करणार, पुन्हा नेहमीप्रमाणेच आधी tan इनवर्स √3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेणार. ठीक आहे. ती कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करणार, tan इनवर्स ऑफ √3 = y शिफ्ट करणार tan इनवर्सला. देअरफॉर √3 = tan y. या √3 ला इन टर्म्स ऑफ tan बोला. tan 60 ची व्हॅल्यू की नाही, म्हणजेच tan π/3 = tan y. देअरफॉर y किती आला π/3. लक्ष द्या. मग y काय येत आहे π/3. आता y हा जो मिळतोय तो म्हणजेच कोणाची व्हॅल्यू आली tan इनवर्स √3 ची. मग tan फंक्शन साठी म्हणजे tan इनवर्स साठी रेंज काय आहे, tan इनवर्स साठी रेंज काय आहे बरं सांग बरं. ठीक आहे. आता इथे आपण रेंज लिहिणार. सिन्स प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ tan इनवर्स x इज काय असते बोला. ओपन इंटरवल फ्रॉम -π/2 to π/2 and here actually -π/2 is less than or equal to π/3 is less than or equal to π/2. therefore सॉरी इक्वल नाही कन्सिडर करणार का, कारण की ओपन इंटरवल आहे. व्हेरी गुड. मग आपण या π/3 ला tan इनवर्स √3 ची व्हॅल्यू आहे असं म्हणू शकतो. देअरफॉर tan इनवर्स ऑफ √3 = π/3. याला आपण इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करू शकतोय. आता हा सेक इनवर्स -2 फाइंड आउट करायला लागणार. सो नाउ फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर हियर sin inverse of -2 = something that is supposed to say x. okay. sin inverse ला शिफ्ट करा. -2 चे ना. yes. sin अरे सॉरी sin नाहीये सॉरी सेक इनवर्स या इकडे होणार तो सेक x. मग -2 मधला हा जो मायनस आहे ना याला आपण काय करतो ॲज इट इज राहू देतो आणि फक्त ह्या 2 ला इन टर्म्स ऑफ सेक लिहिणार. सेक कोणत्या अँगल साठीची ती व्हॅल्यू आहे 60 साठी. व्हेरी गुड. सेक 60 बट 60 आपण रेडियन मध्ये लिहिणार π/3. हा बाहेर मायनस ॲज इट इज = सेक x. या सेकला आपण निगेटिव्ह मध्ये पाहतो इथं, त्याला पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये लिहावा लागणार. पॉझिटिव्ह मध्ये लिहिणार तेव्हाच आपण डायरेक्ट जसं इथं बघा tan π/3 = tan y होता, तर मग आपण y = π/3 लिहून टाकला. हाच जर कधी इथं असा निगेटिव्ह राहिला असता तर डायरेक्ट y = π/3 आपल्याला लिहिता आला नसता. तसं इथं आहे हा निगेटिव्ह आहे. मग ह्या निगेटिव्हला आधी ना पॉझिटिव्ह सेकमध्ये कन्वर्ट करावा लागेल. त्यासाठी आपण यूज करणार आहोत अलाइड अँगलचा फॉर्म्युला. अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. बट कितव्या क्वाड्रंट मधला आपल्याला घेणं अलाउ आहे हे कोण सांगेल आपल्याला. इनवर्स फंक्शन सांगेल. सेकवाला इनवर्स फंक्शन साठी रेंज काय आहे, सेक इनवर्स साठी रेंज काय आहे
जी कॉस इनवर्सची तीच आठवत आहे का? कोणती? 0 to पाय, 0 to पाय. फक्त एवढं आहे की कोणता इंटरव्हल आहे? ओपन इंटरव्हल. ठीक आहे. आणि एक्सेप्ट काय त्याच्यामध्ये? 0. एक्सेप्ट 0, राईट? येस. मग आपण पहा आता या ठिकाणी कसं लिहिणार. तर 0 to पाय आहे ना, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट अँड सेकंड क्वाड्रंट. बट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू येत नाही, म्हणजे मग कोणता फॉर्म्युला यूज करणार? सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला कसा येणार? पाय मायनस थीटा. इतकं सगळा विचार करायचा आहे या एका स्टेपच्या आधी, म्हणजे पुढची जी स्टेप येईल ना तिच्या आधी आणि या स्टेपच्या नंतर आपल्याला इतका विचार करायचा आहे. आणि मग पुढची स्टेप डिसाईड करता येईल की काय लिहायचं. काय लिहिणार आहेत मग आपण आता इथे की देअरफॉर हा जो मायनस सेक पाय बाय 3 ना, त्याला डायरेक्ट आपण असं लिहिणार सेक पाय मायनस पाय बाय 3 इक्वल टू सेक एक्स. हे कसं काय लिहिलं आपण? त्याचं जस्टिफिकेशन इथे लिहा. सिन्स सेक पाय मायनस थीटा इक्वल टू सेक थीटा. याला सॉल्व करणार कसं? 3 पाय मायनस पाय अपॉन ला 3 कॉमन. देअरफॉर सेक 2 पाय बाय 3 इक्वल टू सेक एक्स. म्हणजेच आपण म्हणू शकतो एक्स इज इक्वल टू काय येतोय? 2 पाय बाय 3. सिन्स प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ सेक इनवर्स एक्स इज काय येते बोला? इंटरवल एक्सेप्ट सेक इनवर्स सेक कॉस 0. येस, कॉस 90 0 होतो म्हणजे सेक 90 होतो इन्फिनिटी. व्हेरी गुड. म्हणजेच पाय बाय 2. ठीक आहे ना. हे लक्षात राहणार नाही ना, तर त्यासाठी काय सांगितलं मी तुम्हाला की या रेशोसाठी, कोणत्या? सेक रेशोसाठी इन्फिनिटी व्हॅल्यू कोणत्या अँगलला येते? पाय बाय 2 ला येते ना, म्हणून मग एक्सेप्ट पाय बाय 2 घेणार इथं. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. येस. देअरफॉर किंवा इथं आपण म्हणणार अँड हियर 2 पाय बाय 3 जो आहे तो या 0 आणि पायच्या रेंजमध्ये आहे. त्याला कसं लिहिणार मग आपण? लेस दॅन ऑर इक्वल टू 2 पाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू पाय. देअरफॉर सेक इनवर्स ऑफ -2 इक्वल टू किती आला? 2 पाय बाय 3. हे सेकंड इक्वेशन नको. आता ह्या दोघांना आपल्याला म्हणजे इथून आणि इथून घ्यायचं आहे. ओके, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन पासून. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट tan inverse of √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 इज इक्वल टू काय लिहिणार मग आपण? tan inverse √3 ची व्हॅल्यू पाय बाय 3, म्हणजे याची व्हॅल्यू पाय बाय 3 मायनस याची व्हॅल्यू इथे 2 पाय बाय 3. बेस सेम आहेत, कॉमन लिहिणार हाफ पाय मायनस 2 पाय डायरेक्ट. किती येणार? मायनस पाय. पाय मायनस 2 पाय होणार मायनस पाय अपॉन 3. झालं आन्सर. या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. फक्त रेंज आणि डोमेन्स कुठे कुठे लिहायचे तुम्हाला माहिती आहे. इथे फर्स्ट स्टेपमध्ये इथे काय लिहिणार आपण? टॅन इनवर्स फंक्शनची रेंज याच्यासाठी वाय साठी. कळत आहे काय सांगतोय? डोमेन लिहिण्याची गरज नाही, कारण की डोमेन ऑलरेडी गिवन आहे आपल्याला. काय काय असू शकतो हे केव्हा आपण सांगणार? जेव्हा तो माहिती नसेल तेव्हा. इथं ऑलरेडी माहिती आहे ना, म्हणून मग आपण याची व्हॅल्यू काय काय असू शकते असं इथं म्हणण्याची गरज नाही. ते काय आहे ते दिलेली इथं, म्हणून डोमेन लिहिण्याची गरज नाही इथं. इथं आपण फक्त काय लिहिणार? रेंज. म्हणजे वायची व्हॅल्यू काय असू शकते मग, म्हणजे जो अननोन आहे ना तोच लिहायचा आहे फक्त आपल्याला. प्रत्येक ठिकाणी असंच करायचं, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. कळतंय का काय सांगतोय मी? इथं कसं लिहिणार मग? इथं रेंज सिन्स करून लिहा. कशी लिहिणार बरं बोला? कशी लिहिणार बोला? बोला काय? येस, क्लोज इंटरवल टॅन इनवर्स सॉरी ओपन इंटरवल फ्रॉम. अरे वा, छान मस्त पाठ झालेलं दिसतंय. ब्रॅकेट असा जरी केला तरी लगेच आवाज येतो. ठीक आहे, गुड, खूप चांगली गोष्ट आहे. इथं असं लिहिणार पण ना, सिन्स वाय बिलॉंग्स टू. टाईम असेल तर लिहा,
सोल्युशन्समध्ये. प्रूफमध्ये ते लिहायचे कंपल्सरी. हे इथं हे जे सोल्युशन काढतोय ना याच्यामध्ये इथं आपण हे तुम्हाला असं समजा की ऑप्शनल आहे. जर कधी तुमच्याकडे टाईम असेल एक्झाममध्ये, पूर्ण वेळ झालाय, काहीतरी अजून थोडंसं सजवायचं आहे, अशा गोष्टी ॲड करत चला. चालतंय? कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे, ओके. पुढे जाऊ. हा होता नंबर 3. सेकंड क्वेश्चन नंबर 3. काय आहे ती क्वेश्चन? रीड करा ती क्वेश्चन. चौथा पण आहे का अजून? अरे वा वा. काय तो चौथा? कोसेक इनवर्स मायनस रूट 2 प्लस कॉट इनवर्स. बस एवढंच? हा ठीक आहे. सिम्पल आहे एक्झाम्पल, काय एवढा हार्ड नाही आहे, तुम्हाला करता येईल. काही लोकांना तर तोंडी सांगता येतील यातल्या स्टेप्स. कॉट इनवर्स रूट 3 ची व्हॅल्यू काय येईल बरं? काय येणार? पाय बाय 6. व्हेरी गुड. 30 डिग्री म्हणजेच पाय बाय 6. याचा आन्सर कोसेक म्हणजे निगेटिव्ह येणार आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू ना. साइन मध्ये निगेटिव्ह येते, फोर्थ क्वाड्रंट. बोला. कोसेक 45 ची व्हॅल्यू रूट 2 आहे ना, तोच अँगल निगेटिव्ह घ्यायचा आहे फक्त, बस. साइन मध्ये कोसेक मध्ये असं करायचं. हा काय ना, मायनस पाय बाय 4 म्हणजे याची व्हॅल्यू मायनस पाय बाय 4 हा प्लस पाय बाय 6. सिम्प्लिफाय करणार कसं होणार? याला आपण इकडे, याला तिकडे मल्टिप्लाय करणार. 6 पाय म्हणजे मायनस 6 पाय प्लस 4 पाय अपॉन यांचा प्रोडक्ट 24. मायनस 6 पाय प्लस 4 पाय किती होणार? मायनस 2 पाय डिवाइड बाय 24. सिम्प्लिफाय करणार. 2 1 जार 2, 2 2 जार 4, मायनस पाय बाय 12. दॅट्स इट. सिम्पल आहे, काही हार्ड नाही एवढं. ठीक आहे. तुमची नोटबुक व्यवस्थित कंप्लीट ठेवा. कोणत्या पण दिवशी अटॅक होऊ शकतो, हा लक्षात घ्या. नोटबुक, कारण की चॅप्टर संपल्यावर आलेला आहे आता. समस्या काय सांगतोय मी? लास्ट एक्सरसाइज आहे, शेवटचे 3 4 5 एक्झाम्पल्स असतील कदाचित आता. ठीक आहे ना? ओके. काहीतरी 12 एक्झाम्पल आहेत ना? येस, तिसरा चालू आहे. हा झाला आता सेकंड क्वेश्चन. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये स्टेटमेंट काय म्हटलंय बोला? प्रूव्ह द फॉलोइंग. म्हणजे काही स्टेटमेंट्स आहेत जे आपल्याला आता ना प्रूव्ह करून दाखवायचे आहेत. त्यातला फर्स्ट स्टेप आहे काय तो? साइन इनवर्स 1/2 minus 3 sin inverse root 3/2 is equal to minus 3/4 इक्वल टू minus 3/4. लास्ट क्वेश्चन मध्ये आपण काय केलं, म्हणजे सेकंड क्वेश्चन मध्ये आपण काय केलं होतं, तर हे असं काहीतरी गिवन होतं, त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. बरोबर आहे की नाही? आता काय करायचंय की तेच काम करायचंय, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि ती व्हॅल्यू आपल्याला ही आणून दाखवायची. एवढंच समजतंय का सांगतो? म्हणजे तेच टास्क आहे इथं, पण फक्त शेवटी थोडंसं चेंज करायचं, थोडासा फॉर्मॅट चेंज होईल. तो कसा होईल ते लक्षात घ्या. सगळ्यात आधी स्टार्टिंग तर आधी आपण टीच करणार जशी तिथे केली होती. काय करणार? साइन इनवर्स रूट 2. साइन इनवर्स 1/√2 याला काय कन्सिडर करणार? y किंवा x. ठीक आहे, तुम्ही x पण करू शकता आता, कारण की आपल्याला माहिती आहे आता, तेवढी आयडिया होऊन गेली की ते 2 टर्म्स आहेत. पुढे जाऊन त्याला आपण x कन्सिडर करण्याऐवजी याला आधी x कन्सिडर करून घ्या, चालेल. याला x, पुढच्याला y. ठीक आहे. याला आपण सपोज x कन्सिडर केला. नेहमीप्रमाणे सॉल्व्ह करणार याला कसा? देअरफॉर 1/√2 इक्वल टू साइन x. मग ह्या 1/√2 ला आपण साइनच्या फॉर्म मध्ये लिहिणार कसा? साइन पाय बाय 4. साइन 45 ची व्हॅल्यू आहे ना ती. हा इकडे आहे साइन x. म्हणजे x इक्वल टू काय आला? पाय बाय 4. क्लिअर होतं इथपर्यंत? ठीक आहे. बट हा जो x इक्वल टू पाय बाय 4 आहे, हा त्या रेंज मधला आहे का? साइन इनवर्सच्या ते लिहावं लागेल. सिन्स प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ साइन इनवर्स x इज इक्वल टू आला ना फलाना. समजतंय काय तर? ठीक आहे. माहिती आहे ना तुम्हाला आता काय लिहायचं आहे. जसं प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सांगणार तर किती टाइम जाईल आपला. ओके, पुढे जाऊ आता. अँड या आला ना फलाना मध्ये हा येतो. हे काय लिहायचं हे पण माहिती तुम्हाला आता. ठीक आहे ना, दोघं गोष्टी. ओके. देअरफॉर साइन इनवर्स 1/√2 इक्वल टू किती आला?
π/4. याला इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. त्यानंतर हा पार्ट घेणार साइन इनवर्स √3/2. नाउ कन्सिडर साइन इनवर्स √3/2 इक्वल टू काय कन्सिडर करणार y. आधी x केला गेलाय, नंतर त्याला y कन्सिडर करू. yच घ्यायला पाहिजे असं काही नाही, z पण घेऊ शकतो, x सोडून काही पण. ठीक आहे. मग आपण y घेतला सपोज, प्रोसेस तीच पुन्हा √3/2 इक्वल टू साइन y. मग याचं काय काय करणार आहे ते तुम्हाला माहिती आहे आता. बरोबर आहे काही गोष्ट. भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत ना आपण आता असे, राईट. मग इथून पुढे काय करणार आहेत ते माहिती आहे, ते काम सगळं करणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळेल मग साइन इनवर्स ऑफ √3/2 ची. किती मिळेल मग ती? देअरफॉर साइन इनवर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू किती येणार? किती? व्हेरी गुड, π/3. हाला इक्वेशन सेकंड. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट काय मिळणार मग आपल्याला? तर लेफ्ट हँड साइड इक्वल टू साइन इनवर्स, किंवा मग आपण इथे इक्वेशन म्हटलंय ना असं न लिहिता डायरेक्ट लिहा वाटलं तर, साइन इनवर्स 1/√2 minus 3 into sin inverse √3/2 is equal to sin inverse 1/√2 हा π/4 घेणार. ठीक आहे. काय आला तो? π/4 minus 3 हा 3 into याची व्हॅल्यू काय? π/3. 3 कॅन्सल. π/4 मायनस पाय. हा 4 इकडे मल्टिप्लाय होणार म्हणजे कसा? हा पाय ॲज इट इज मायनस 4π आणि हा 4 आता कॉमन येणार इथे डिनोमिनेटरला. पाय मायनस 4π किती होणार? मायनस 3π/4. हेच आपल्याला पाहिजे होतं का? येस. तेच आपल्याला मिळालं का? येस. हेन्स प्रूफ. समजलं काय करायचं आहे, कसं सॉल्व्ह करायचं? खूप सिंपल आहे, एवढं काही हार्ड नाही आहे. ठीक आहे ना. ऑफ -1/2 साइन इनवर्स -1/2 ला आपण x कन्सिडर केला. -1/2 इज इक्वल टू साइन x. मग हा 1/2 ला आपण काय म्हणणार? इन टर्म्स ऑफ साइन लिहिणार, मायनस ॲज इट इज. याला लिहिणार साइन π/6 इक्वल टू साइन x. हा तर निगेटिव्ह आहे म्हणजे आपण x इज इक्वल टू π/6 डायरेक्ट लिहू शकत नाही. मग त्यासाठी या निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये असं कन्वर्ट करावं लागेल. साइन काहीतरी निगेटिव्ह नको असला पाहिजे, पण मग हा काहीतरी काय घेणार? त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा हे डिसाईड करण्यासाठी, कारण की 48 फॉर्म्युले आहेत ते अलाइड अँगलचे, कोणता यूज करणार ते डिसाईड करण्यासाठी आपल्याला विचार काय करायचा आहे? तर साइन फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये असते? थर्ड अँड फोर्थ. बरोबर आहे की नाही? थर्ड मधला अँगल या ठिकाणी अलाउ नाही आहे, कारण की प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच कुठून तर कुठपर्यंत येते? -90 to 90 साइन इनवर्स साठी. -90 to 90 म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल येतो. फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल तो पण निगेटिव्ह वाला घ्यावा लागेल. फोर्थ क्वाड्रंट मधला निगेटिव्ह अँगल कसा काढायचा आहे ते सांगतोय, लक्षात घ्या. हा जो साइनच्या बाहेर मायनस आहे ना, याला डायरेक्ट मध्ये घेऊन जा. साइन इनवर्सच्या केसमध्ये असंच करायचं आहे. निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर नेहमी बाहेरचा मायनस डायरेक्ट मध्ये घेऊन जायचा आहे. साइनच्या केसमध्ये पण, टॅनच्या केसमध्ये पण. कळतंय का काय सांगतोय मी? आणि अजून एक आहे कोण? कोसेक यांच्यासारखाच. ठीक आहे ना. साइन, कोसेक आणि टॅन तिघांच्या केसमध्ये डायरेक्ट बाहेरचं साइन मध्ये घेऊन जायचं आहे. ठीक आहे. आणि राहिला कोण? कॉस, सेक आणि कॉट. या तिघ केसमध्ये आपल्याला असं बाहेरचं मायनसचं साइन मध्ये घेऊन जाता येत नाही. तिथे काय करतो आपण? निगेटिव्ह अलाइड अँगलचे फॉर्म्युला यूज करतो. कॉस इनवर्सच्या केसमध्ये जर कधी मायनस वाली व्हॅल्यू दिलेली असेल काही पण अशी, तर तिथं फॉर्म्युला कोणता यूज करणार आपण? सेकंड क्वाड्रंट वाला, कारण की 0 to π सगळ्यांना सेकंड क्वाड्रंट मधला यूज करणार आपण. कोणता आहे तो पण? π - θ वाला. कॉस इनवर्स, कॉट इनवर्स आणि
सेक इनवर्स, तिघांसाठी पाय मायनस थिटाचा फॉर्म्युला यूज करणार आहे. कळतंय काय सांगतोय. आणि या तिघांसाठी कोणते कोणते, साइन इनवर्स, कोसेक इनवर्स आणि टॅन इनवर्स, तिघांना डायरेक्ट बाहेरचं मायनसचं साईन मध्ये घेऊन जा, हे सोपं आहे. आणि या तिघांसाठी हे, बस एवढंच लक्षात ठेवायचं, काय खूप मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे ना. मग आता या ठिकाणी आपण काय करणार आहे, याला असं लिहून घेतलं इक्वल टू साइन एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार, -π/6. एक्सची व्हॅल्यू -π/6 येते, हे अलाव आहे का, हे कोणी सांगितलं आपल्याला, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांचने सांगितलंय. सिन्स प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ अलाना पलाना इज टलाना, अशी हे माहिती तुम्हाला काय. आणि मग इथं काय लिहायचंय की अँड जो -π/2 आणि π/2 आहे ना, त्यांच्यामध्ये हा -π/6 येतोय. खरंच येतो का पण, -π/2 म्हणजे किती, -90, -π/6 म्हणजे किती, -30, आणि हा म्हणजे 90. -90 आणि 90च्या मध्ये येतो का -30, तर हो, नंबर लाईन इमॅजिन करा वाटलं त्यासाठी. -90 खूप पुढे, त्याच्या आधीच -30 येऊन जातो. इकडे हा 0, इकडे हा 90, म्हणजे 90 आणि -90 यांच्यामध्येच कुठतरी 30 येतोय, -30 वाला. कळतंय काय सांगतोय. ठीक आहे ना, म्हणजे रेंजच्या मधलाच येतो. देअरफोर साइन इनवर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू किती आला, -π/6. सपोज दिस इज फर्स्ट इक्वेशन. हा मिळाला. आता हा पार्ट आपण कॅल्क्युलेट करणार. या पार्टसाठी पहा काय करावं लागणार आहे, कॉस इनवर्स ऑफ -√3/2. कन्सिडर इक्वल टू सपोज y. याला सॉल्व करणार आहेत आपण. आता याला कसं सॉल्व करणार आहेत आणि मध्ये पुढे कोणता फॉर्म्युला यूज करणार, आत्ताच सांगितलं तुम्ही तुम्हाला. कोणता वाला फॉर्म्युला यूज करणार, π-θ फॉर्म्युला यूज करणार. आणि ते सगळं केल्यानंतर मग तुम्हाला पहा काय काय मिळणार आहे, करूनच दाखवतो. जाऊ द्या. कॉसला शिफ्ट करा, इक्वल टू कॉस y. √3/2 ला इन टर्म्स ऑफ कॉस लिहा नेहमीप्रमाणे, मायनसला ॲज इट इज, म्हणजे मायनस ॲज इट इज. याला लिहिणार आपण कॉस, बोला कॉस 30 ची व्हॅल्यू की नाही, √3/2 म्हणजेच कॉस π/6 इक्वल टू कॉस y. आता मायनस आहे, याला प्लस मध्ये करावं लागेल, म्हणजे कॉस इक्वल टू कॉस y. पण मग हा मायनस काढण्यासाठी आपल्याला इथे मध्ये काय करावं लागेल, बाहेरच्या साईन मध्ये घेऊन जाता येतं का, कॉस मध्ये नाही घेऊन जात आहेत. निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले तसे आहेत का, नाही तसे नाहीत. आणि विशेष म्हणजे तशी रिक्वायरमेंट पण नाही इनवर्स फंक्शनची. इनवर्स फंक्शनसाठी आपल्याला सोल्युशन कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमधलं पाहिजे असतं कॉससाठी, तर 0 पासून तर π पर्यंत, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट अँड सेकंड क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉस हा पॉझिटिव्ह असतो, म्हणून मग इथं निगेटिव्ह आहे. मग सेकंड क्वाड्रंटचा विचार करणार आपण. सेकंड क्वाड्रंटमध्ये काय फॉर्म्युला यूज करणार, π-θ. π-θ म्हणजेच काय, इथं लिहिणार आपण π-π/6. हे बरोबर मॅच होतं. कसं काय, इथं मग तो फॉर्म्युला लिहिणार आपण काय, तर cos π-θ इक्वल टू cos θ. म्हणजे काय होतंय ना, आपण फॉर्म्युला यूज करून टाकतोय आणि मग सांगतोय की हा फॉर्म्युला यूज केलाय. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे ते आधी डिसाईड नाही केलंय आपण. फॉर्म्युला यूज करून टाकला आपल्याला तरी पण तेव्हा समजलं. येस, इथं येणार आहे मायनस. हा मायनस राहिला लिहायचं, -cos θ इक्वल टू cos π-θ. याला सॉल्व करणार, cos 6π-π/6 इक्वल टू cos y. हा इथं मल्टिप्लाय करावा लागतो ऑलवेज. 6π-π दॅट इज 5π/6. म्हणजे आपल्याला y मिळाला किती. आता इथं आपण ते लिहिणार प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच वगैरे असं. मग हा या रेंजमध्ये येतो 5π/6. देअरफोर कॉस इनवर्स -√3/2 इक्वल टू किती आला, 5π/6. हे समजतंय. नाही तर मध्ये काय लिहायचंय तुम्हाला, तर घरी जाऊन तुम्ही लिहिणार आहेत व्यवस्थित. तसं तर मी नोट्समध्ये दिलेलं आहे, म्हणून मग या गडबड करतोय सध्या. समजतंय काय सांगतोय तुम्हाला, हे लिहायला सुद्धा घरी नोट्समध्ये सापडणार आहे. पण हे असं रेडीमेड सोल्युशन फक्त ह्या चॅप्टर पुरता आहे, पुढच्या चॅप्टरला असं सोल्युशन रेडीमेड भेटणार नाहीये. म्हणजे तुम्ही आतापासून स्वतःला प्रिपेअर करा. असं कसं, हे असं जे मी असं हे काही उडवतोय ना, असं उंदीर मांजर काय काढतोय, हे तुम्हाला घरी जाऊन लक्षात राहायला पाहिजे की इथं काय लिहिलं असेल सरने, ते तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे. पुढच्या चॅप्टरमध्ये अशी वेळ राहील
अपडेट होत राहावं लागेल ना तुम्हाला. अपडेट झाल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत ना. मग हे झालं सेकंड इक्वेशन. ज्याला जायचं अर्ध एक्झाम्पल बाकी ना, कसं काय सोडू शकतो. हे कॉस इनवर्स मायनस 1/2 तो सॉल्व्ह करणार मग आपण. नाव कॉस इनवर्स मायनस 1/2 इक्वल टू काहीतरी झेड कन्सिडर केला. याला आपण सॉल्व्ह करत गेलो, मग आपल्याला याची व्हॅल्यू मिळेल. जशी याची काढली ना आपण, याची केली ना आपण, ही एवढी सगळी व्हॅल्यू. सेम प्रोसेस याच्यासाठी करणार. आणि याचा आन्सर काय येणार मग? काय येणार? कसा येणार तो लक्षात घ्या. पाय मायनस 1/2 म्हणजे कॉसची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलसाठी येते? कॉस 60 येतो का नाही? 60 म्हणजेच काय? π/3. 3 पाय मायनस पाय म्हणजे 2π/3. याचा आन्सर काय येणार आहे? 2π/3. ज्यांना MCQ साठी सॉल्व्ह करायला हे शिकणार ना, त्यांना असं काम करायचं आहे. MCQ साठी खूप सिंपल आहे पाहायला गेलं तर, पण तरी पण जमत नाही. ठीक आहे. कॉस इनवर्स म्हणजे कॉस इनवर्स, कॉट इनवर्स आणि सेक इनवर्स या तिघांसाठी आपल्याला पाय मायनस थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि जे उरलेले तिघ आहेत त्यांच्यासाठी डायरेक्ट मायनस थिटा घ्यायचा आहे. ठीक आहे ना, सिंपल आहे. जसे जसे पुढे जाऊ ना आपण, तसं तसं या मागच्या गोष्टी सिंपल वाटायला लागतील. फक्त तुम्ही लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी इथं समजून घेण्याचा प्रयत्न करा. कंटिन्युटी मेंटेन करा. रेग्युलर राहणार तर सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे. हे असं आलं. याला इक्वेशन नंबर 3 केला आपण. मग आपण काय करणार आता? तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन पासून काय मिळणार आहे आपल्याला? साइन इनवर्स मायनस 1/2 प्लस कॉस इनवर्स मायनस √3/2 इक्वल टू हा नाही घ्यायचा आपल्याला. इक्वल टू काय करायचं? यांच्या व्हॅल्यू इथं ठेवा. आता साइन इनवर्स मायनस 1/2 काय मिळालेला आहे? -π/6 प्लस याची कॉस इनवर्सची व्हॅल्यू ही 5π/6. पहा बरं, -π प्लस 5π आणि कॉमन काय येणार? 6. बेस सेम आहे ना, डायरेक्ट 4π/6. सिम्प्लिफाय करा. 2×3=6 2π/3. आणि हा 2π/3 म्हणजे कोण आहे? ऍक्च्युली कॉस इनवर्स मायनस 1/2 म्हणजे या 2π/3 ला आपण असे लिहू शकतो इथे कॉस इनवर्स ऑफ -1/2. झाला प्रूफ. हुशार आहेत मी. बरोबर गेलं ना? लक्ष द्या इकडे.